ओम श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय राम, श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। हरिवरदारी विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजा प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देवो सर्व कार्येषु सर्वदा। कुठलं म्हणतो? गणनाथ विचोक्र तुमचं चालेल की वेगळे नाही तुम्ही म्हणलं मी का बसतो? श्री गणेशाय श्री सरस्वती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देवं सर्व कार्येषु सर्वदा। गणनाथ विचोक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्य वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोतावत्ता तोषि देवा श्री रुक्मिणी पार्वंगाय नमः। पुंडरीकाक्षाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजा प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय श्री प्रभु रामचंद्राय नमः। इंद्रजित पावनी अपमान अतिशय झाला उद्विग्न। हनुमंताचे बळ लक्षण सर्वता संपूर्ण लक्षण। असो पांडुरंगा गुरु प्रथम नमना दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा शीर्वाणी कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दस्तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणी पाठ करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान आहे। रात्रीच्या त्यामध्ये आपण ऐकलं इंद्रजिताचा अपमान झाला, गर्भस्थ झाला, गर्वाचं घर इंद्रजिताचं खाली झालं, अतिशय दुःखी झाला आणि हनुमंतरायाजवळ किती ताकद आहे, किती शक्ती आहे, किती बळ आहे आजमावण्याचा प्रयत्न केला, पण लक्षात काय इंद्रजिताचे येईना। हनुमंताची धैर्यव्रती, हनुमंताची संग्राम शक्ती, हनुमंताची वेगवेगळ्या अतर्क्य असते लक्षण। हनुमंतरायाचं जे काय असणार धैर्य आहे, धैर्यच लक्षात येईना। आपण मध्ये धीर सुटला की संपलं म्हणून असणार धैर्य सुटू दिलं नाही हनुमंतराय। किती पण या असणारे जागचे हल्ले नाही हनुमंतराय, ते हनुमंतरायचं धैर्य नाही रणांगणाच्या ठिकाणची असणारी ताकद, इंद्रजिताने असणार आणि वेगाची गती मंत्र मनोज मारुत तुल्य वेगामय आणि अशा असणाऱ्या हनुमंतरायाच्या वेगाची गती सुद्धा अतर्क्य तर्कच इंद्रजिताला काढता येईना। लक्ष्याच्या पलीकडे असणारा हनुमंतराय जाऊन इंद्रजिताच्या पोहोचले। अतर्क्य हनुमंताची गती ते लक्षण नाना युक्ती, इंद्रजितांची कुंडली मातीरणी मारुती नागोरे। अतर्कच काढता येईना हनुमंतरायाची गती कशी, हनुमंतराय किती फास्ट येतात, कधी फास्ट जातात, कसं बाण मारतात, कसं झाड उत्तेजत, कसा डोंगर टाकतात, काही इंद्रजिताच्या लक्षात येईना। म्हणले असणार इंद्रजिताची असणारी बुद्धी विचार करायची जागच्या जागेवर थांबले, कसा प्रतिसाद द्यावा इंद्रजिताला कळाना। पुढे काय केलं, टोपे मारुती आपले पूर्व शौर्य कीर्ती वा
स्वराज्याचे ते इंद्रजित या रणांगणाच्या ठिकाणी हनुमंतराव एक वानर आपल्याला ऐकना आजपर्यंत असणारी आपण जी काही कमावलेली कीर्ती आहे आपली जी काय वाहवा आज हनुमंतरावांनी धुळीत मिसळून टाकली काय करावा कसं तोंड दाखवावा खाली मान लाचणी घातली इंद्रा तेरणी जिंकून पावलो इंद्रजिता विधान वानराची काही तरण तपास्त्रण समान मज गेले रणांगणाच्या ठिकाणी इंद्रजित बरोबर असणार युद्ध केलं आणि रणांगणाच्या ठिकाणी इंद्राला जिंकलं म्हणून मला नाव सुद्धा लोकांनी इंद्रजित ठेवलं पण काय करावं जे का वानरापुढे माझी ताकद चलेना शक्ती चलेना वानर कसं आहे तीच लक्षात येईना एक गाडा वीरच राजा फुगारा होता पोटी रणी वानरे पुरवणी पाचित्रणासाठी माझ्यासारखा कोणीच नाही मीच एकटा शूरवीर पराक्रमी असा माझा असणारा गर्वाचा ताटून गेलेलो होतो मी पण काय झालं येताना घेऊनी आलास काय जाताना घेऊनी जाणार काय नको धरू अभिमान मानसा अभिमान धरायचं काम नाही गर्व आणि अभिमान इंद्रजितला होता पण ते इंद्रजित म्हणला त्या हनुमंतराय समोर आज आपलं काही चालना म्हणून असणारे आपली किंमत हनुमंतराय गवताप्रमाणे झाली काय करावं जळो माझी धैर्य शक्ती जळो माझी वीरव्रते रणी नाटोपे मारुते कीर्ती अपकीर्ती माझी जळो म्हणले आज माझी असणारी धैर्य शक्ती जळो माझी आजपर्यंत झालेली असलेली कीर्ती म्हणले असणार या रणांगणाच्या ठिकाणी मला हनुमंतराय ऐकत नाहीत म्हणले असणार काय माझी कीर्ती आहे आजपर्यंत कीर्ती केलेली अपकीर्ती झाली लोक म्हणायची इंद्रजिताला जिंकला म्हणून इंद्रजित इंद्राला जिंकला म्हणून इंद्रजित आणि आज हनुमंतरायला वानराला ऐकला म्हणून वानर नाव ठेवल्याशिवाय लोक मला राहणार नाही ती बंगीला रतानी सरती भस्म केली शस्त्र संपत्ती राणीना जिंकले मारुती क्षीण शक्ती इंद्रजिता सारखी संपवला रथ संपवला एकला पदार्थी इंद्रजित राहिला काय करावं सूचना गेला हनुमंतरायला रंगाच्या ठिकाणी कसं असणार आवरावं न चले छत्रास्त्र युक्ती न चले मल्ल विद्या उत्पत्ती कपट न चले वानरा प्रति चिंतावती इंद्रजिता शस्त्रास्त्र कुठलीच हनुमंतरायावर चालना गेलात डब्ल्यू मल्ल युद्ध करावं म्हणलं पैलवानासारखं तरी पण हनुमंतरायावर काही फरक पडेना कपटाची मूर्ती इंद्रजित म्हणजे कपट करावं पण कपट पण हनुमंतरायावर चालना गेला काळजी लागली इंद्रजिताला एखादी युक्ती नसले वानरा प्रति जळ माझी याच्या कीर्ती चिंतावरती इंद्रजिता एखादी कुणी बी इथं सोडवाय बी नाही राहू द्या जाऊ द्या शिपूट मग पळून गेलं की शिपूट अडवच आहे पुढे गेलं तर हनुमंतराय म्हणले कोणी इथं जवळ सांगाय बी नाही दुःख राहू द्या जाऊ द्या भांडण नाही झालं कशाला ते हनुमंतरायच्या नादी लागतं कोण समजूत काढाय हनुमंताची नाही माझी व्या हनुमंतरायची असणारी समजूत काढाय खरं नाही माझं यश संपलं माझी कीर्ती संपली आता मी काय करू माझ्या वरदाची वर्तोक्ती मारुणाच्या माझा मारुती धरणी नेली रामा प्रति विटामी ती वानर्या पण मला असणारं वरदान आशीर्वाद आहे की तुम्हाला असणारा वानराच्या हातून मरण नाही पण ह्या वरदानाच्या द्वारावर मी मरत नाही पण काय सांगावा तिथं जर वानरांनी मला धरलं आणि प्रभू रामचंद्राकडे नेलं तिथं वानर काय कमी येते काय माझी असणारी चेष्टा करतील काय करतील ऐका रावणे आणले सीतेशी बांधून येईल माझा रामापाशी त्याच्या करिता अपमानाची वानराची कोणवारी राजा रावणाने सीता मारलेला इकडे आणलं पळवून म्हणून म्हणले इंद्रजित म्हणतो मला हनुमंतराय बांधून प्रभू रामचंद्रासमोर नेतील लय अपमान करतील म्हणजे चारी बाजूने वानर कस काय वाटतंय बरं वाटतंय का असं मला असणार लय हिरी त्यांनी लय बोलते रावणे भवनी विकारी करून आणि चिता सुंदरी वानरे करोनी सुंदरी मदनी दारी राजा रावणाने मला असणाऱ्या भिक्षुकाचं रूप धारण केलं नाही असणाऱ्या सीतामाऊलीला पळवून आणलं त्याच्या मोबदल्यात मला सुट्टीच देणार नाही हे वानर काय करेल मला प्रभू रामचंद्र जवळ बांधून घेईल आणि अपमान करेल आता काय करू अंगलाच्या पाळण्याशी केळणे बांधिले तशा मुखाशी पावलं तिने मागता त्याशी अपमाने चोरीला एकदाच आमचा असणारा राजा रावण म्हणजे असणारा
7 समुद्राची आंघोळ करणारा तो वाळी, त्या वाळीनं म्हणजे असणार त्याचं ध्यान भग्न केलं राजा राणाने आणि का करत म्हणता राजा राणाला म्हणजे निरंगी घरी म्हणजे त्यांची किस्किंदा नगर तेव्हा त्यांचा अंग दिवस लहान बाळा होता, पाण्यात झोपलेला होता. खेळणं म्हणून बांधलं म्हणजे धाकवाड्याच्या राजा राणाला आमच्या पप्पाला खेळणं म्हणून बांधलं म्हणजे. आणि काय सांगायचं, 7च्या घरात असतं पोरग, पौलस तिला कळलं पोरग कसं काय घरी आलं नाही म्हणून त्याची सोडून कराय किस्किंदा नगरीच्या ठिकाणी गेलं. किती वानरांनी ठमला 5 फूट कांद तोंडाला काळं लावलं कवड्या. हा मंडळी झालं मिशांशी मशी लावणी या मुखाशी 5 पाट कळणी शिराशी आई सालंके शिदारीला सोडतो म्हणजे राजा रावणाला. पण कसं सोडलं म्हणजे 5 पट काढलं, दाढी मिशा काढल्या, काळ तोंडाला लावलं, कवडीत नाकाला बांधली गेली आणि जावा म्हणले असा अपमान करून राजा रावणाला घेऊन. दरवणी नेली मारुती माझी वैल त्याची गती काही न चले हे उपपती चिंतावरती इंद्रजिता. आमच्या पप्पाची फजिती वानरांनी केली. आता हनुमंतरायांनी मला पण बरोबर आमच्या जवळ धरून दिलं की माझी बी तशीच फजिती होणार. आता काय करू, सोबत दाग घेतला पोटी रणी वानरा देवानी पाठी इंद्रजित पळे उठा उठी पुच्छासाठी धाकणी. मग म्हणलं असं नसणार पळून गेलेलो बरं. इंद्रजित म्हणला काय आता वानरा संघ आपण तर आपल्याला तर ऐकत नाही, आपलं उगाच पळून गेलेलं बरं, कवर धीर धरायचं म्हणजे पळायला लागला. पण शिफ्टीचा धाक म्हणत होता भीती कुठेही ती गाडवी आली का. पळताना पळले पुढे पडले पुच्छाच्या विरड्याई ते चले विवर माझी जळे बहुमा कर गांजिल्या. असा त्रास हनुमंतरायांनी दिला, असा त्रास दिला. जागा दिसत तिकडं पळायला लागला. पळायला लागला इकडे की शिफ्टी आडवीच, तिकडून पळायला लागला शिफ्टी आडवीच. काय करावं म्हणजे शिफ्टीचं बिरड काय निघाना. मग म्हणजे तेवढ्यात एक विवर होल दिसलं आणि त्या होलात म्हणजे इंद्रजित घुसला. गुप्त विभागा शोकवणी इंद्रजित गेला पळणी चुलीनं भोवणी दळाला. असं कोणाच्या ठिकाणी गुप्त होतं, कोणालाच माहिती नव्हतं एक विवर बोलायची म्हणजे असणार. इंद्रजित त्यांच्या माणसाला माहिती होतं राजा रावण. मला म्हणलं असणार आतमध्ये म्हणलं असणार इंद्र त्या बिळात एकटाच घुसला दडून बसला. हनुमंत वीर जगजेटीन लगे लगेची पळत्या पाठी समोर विचारोनी पोटी विवेक राहिला. शूरवीर पराक्रमी असणारे जगतामध्ये श्रेष्ठ असणारे वीर असणारे हनुमंतरायांनी पळतेच्या पाठीमागे लागलं नाही. पळून चालला घाबरला ती संपला, पळतेच्या पाठी लागलं नाही. मग असणारा विचार केला, विवेक दृष्टीने विचार केला, सारासा चांगलं काय वाईट काय याचा विचार हनुमंतराय करू लागले. आणि विचार करून काय केलं, इंद्रजिताचे निज मरण सर्वता नाही माझा आधी नाही तरी कव्रता करू निर्वाण अंगवरता नासू. इंद्रजित आपल्या हातून मरतच नाही तर त्याला मारून का उपयोग आहे. आणि आपली बळविना शक्ती बोलू नाही, आपली ताकद तरी वाया कशाला घालवायची उगाच उगा म्हणजे एवढं खाल्लंय पिल्लंय तिथलं असणार त्या अशा कोणातलं लगेच ते इंद्रजिताला मारून जिरवायचं काय म्हणजे तिथे ताकद म्हणजे नको नको वाईटपट घालवायची नको राहू दे तशी. इंद्रजिताची म्हणजे मारी ताचनन लगे पर्याता ब्रह्मवधाची वार्ता मी त्या सर्वता मी न करी. इंद्रजिताला मारायला मला काही वेळ लागणार नाही, क्षणात दुमतात जागेवर खालास पाणी सुद्धा मारू द्यायचं नाही इंद्रजिताला. पण ब्रह्मदेवाचं ब्रह्माचं लेख आहे, त्याला डाग येऊ द्यायचं नाही. ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवानी त्याच्या कुठल्याच कार्याला डाग येऊ देत नाही. प्रभू रामचंद्र असो किंवा हनुमंतराय असो, डोंगर उचलून आणत्या वल्लीचं तरी सुद्धा जिथल्या तिथं माघारी नेऊन हनुमंतराय ठेवतात. अशा प्रकारचा ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये काही अनाचार असणारे प्रभू रामचंद्र हनुमंतराय करत नाहीत. म्हणून ब्रह्मदेवाच्या असणाऱ्या ह्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवाच्या वर्तनाला डाग लावायचं नाही म्हणून निवांत राहिले. आईची अविवेका दृष्टी अनुमानाला लागे इंद्रजिता पाठी सैन्यावलवतीले दृष्टी दावे कळकळाटी बधावया. असा विचार केला. विवेक म्हणजे सारासा चांगलं काय वाईट काय ह्याचा विचार हनुमंतरायांनी केला. चांगला विचार केला, ताकद कशाला घालवायची, वाईट विचार केला पालतीच्या पाठीमागे लागायचं नको, वाईट विचार केलाय का मनाने टाकलाच तर मारून. पण ब्रह्मदेवाचं असणार वरदान नाही त्याला. म्हणून असं विवेक सारासार विवेक केला. कशाला उगाच त्याच्या बरोबर आपलं भांडण नको, तांटा नको, बसलाय गपचीप लपून बसला बसू द्या. बाकीची राक्षस बघू म्हणजे मार म्हणले त्यांना. स्वामीनाथ कवळणी राचिले समताई तो भागेला चिंता करिता माझा वधाता ध्याज्ञाय. हनुमंतरायला शिफ्टी म्हणू लागली. लय हनुमंतराय दमला बघा ते इंद्रजिताला मारून मारून लय दमले का नाही. कालचं धरणं चालूच आहे.
लय दमण गेल्यात म्हणले, बास बास म्हणले, शिफ्टी म्हणले हनुमंतराय मला आज्ञा द्या म्हणले, धडकी पकड हळदी कुंकड सगळ्याच म्हणे तुझ्या निबळ्या महावीरा बांधिले चळ्या आता बी भांडणी दळेरण कल्लोळ विचारणी. मग म्हणले हनुमंतराय शिफ्टीला म्हणले तुझ्या प्रतापाच्या तुझ्या बळाच्या जोरावर तुझ्या संतीनं म्हणले असणारे नोया ह्या एकल्याचा खेळ म्हणून या मी हा एकट्याला जमत नसतं म्हणून एखादा दुसरा असलेलं कधी पण चांगलंच असतं. मग तुझ्या असणाऱ्या संगतीनं बरोबरीनं भरपूर वानर मंडळी मारली म्हणले. कित्येक जरी असं वानर मंडळी मारली ना, राक्षस मारली म्हणले तुझ्या मदतीनं म्हणले. आता जी काय राहिले ते त्यांना मी जरा आता मला मारू दे असं म्हणू लागले. मी जाते तू गाली वैगणायच्या भरडू राक्षस धान्याय डोळ उरती त्याचा गणरण कंदन करू त्याशी. आता कसं युद्ध करायचं ऐक म्हणजे दोघांचा विचार चालू झाला बरं का. लक्षात ठेवा घरात एक मत, जर गावात पत्त आहे आणि शेतात खत असलं तर ती काय नाही तर अजिबात नाही. म्हणून एकमत झालं पाहिजे घरात. या दोघांचं एकमत झालं. काय करू हनुमंतराय म्हणले मी गिरण जातो बनतो म्हणले मी नुसतं जायचं जावर घर घर फिरतो आणि तू शिफ्टी घर घर फिरायचं खुडून आणायची सगळी धान्य आहे का नाही. धान्य आणायचं मी त्या मळणी आताच मळणी यंत्र पहिलं जात होतं म्हणले तू नुसतं आणून टाकायचं एकाला भरून टाकतो म्हणजे अशा प्रकारचा विचार दोघांचा झाला. मी जाते तू गाली वैगणायच्या भरडू राक्षस धान्य डोळ उरती त्याचा गणरण कंदन करू त्याशी. बारावया सैन्याचा भार करणे पुच्छाशी विचार मग तिथला बुबुकारणी शाचार मग असा विचार दोघांचा झाला आणि विचार झाल्याबरोबर हनुमंतराने भुबुकार टाकला रामनामाचा जय श्रीराम म्हणले असणारा आणि दोघांनी आपल्या कामाला सुरुवात केली. हनुमान जपानी महाबळ या तुरी मांडिली तव फळी शास्त्र सुटाली चमकाळी न बुभूतळी न समा. मग म्हणले असणारा लगेच हनुमंतराय महाबळी असणाऱ्या ऐसा प्रतापी गहाणे सकळ भक्तांचे भूषण हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी असा असणारा हनुमंतराय खवळलेला आहे. राक्षसांनी बघितलं धराड्या मारा भर अस्त्राचा प्रयोग हनुमंतरायावर करू लागले. महारथी अखपती गजपती शास्त्रे आणि ती पदाती रणी मारो ती रक्षणी. रथात बसलेली होती, घोड्यावर बसलेली होती, हत्तीवर बसलेली होती, पायी चढत असं चतुरंग सैन्याने एकच लक्ष केलं हनुमंतरायावर आणि भर 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 असणारे वाण हनुमंतरायावर सुरू लागलेत. हनुमान नाचत गोंधळी पुच्चे शस्त्राची करुणी होळी रंगसमेळी विचारत. शस्त्रास्त्रांचा असणारा तिथं मेळ झालेला नाही. शस्त्र इकडून अस्त्र तिकडून दोन्हीच्या दोन्ही हनुमंतरायाकडे येत आहेत. हनुमंतरायाने बघितलं आणि आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आमचा घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ काम क्रोध बकरा मारा काम क्रोध बकरा मारा पूजा रखमाईच्या वरा पूजा रखमाईच्या वरा आमचा घालावा गोंधळ आम्ही गोंधळी गोंधळी. हनुमंतराय म्हणले यांनी भारी संधी दिली आपल्याला. काढू गोंधळ म्हणले असणार आणि गोंधळ घालायला हनुमंतरायाने त्या शस्त्रास्त्रामध्ये सुरुवात केली आणि गोंधळ घालता 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 म्हणजे असणार हातात असणारे शस्त्र झेवलं लागले राक्षसाला परत मारू लागले. हनुमान निकट घट वीर हानी सुबट हात्या शस्त्रे होती पीठा काल कटा राक्षसा. आणि गट्ट असणारे हनुमंतराय वज्रदेही असणारे हनुमंतराय त्या हनुमंतरायावर त्याने तिकडून तलवार मारली का टन्निस्त वाजायची आवाज यायचा आणि खाली पडायची. हनुमंतरायाला त्या तलवारीचं कोराडीचं भाल्याचं मुदगुलाचं पट्टीचं काहीच होईना. राक्षस म्हणायला लागले काय भानगड आहे म्हणजे एवढ्या विषयी तलवार मारतोय महागाडीची ती काय भानगड आहे. गरावया सैन्यास मारुती रणी खवळला मारुती मालका निरशक्ती रणी व्युत्पत्ती अवधान. आता कवरदमकालीन माणूस आज ग बसतो उद्या बसतो किती वेळ का बसतो ती म्हणजे माणसं म्हणजे सारखं रोजच कुठवर का बसायचं रोज ह्याचं कवर सहन करायचं म्हणजे बघूच एक दिवशी बघितलंच की लगेच बरे मग म्हणले असणार खबर बघते ती म्हणजे असणार का माणसं अवघड असतं की कलियुग उपराटी कटकट
वाल्याचा वाल्मिकी सत्य लोकात आणि आता वाल्मिकीचा वाल्या कलियुगी उपराटी कटकट कलियुगात सगळं उपराट असतं मग कवर सहन करायचं हनुमंतराय बघतोच म्हणले आता एका एकाला म्हणले असणार मग असणाऱ्या हनुमंतरायने रणांगणाच्या ठिकाणी खवळले आणि खवळून म्हणले असणार कशा प्रकारे राक्षसांना मारतात आपलं जे काही ज्ञान आहे उत्पत्ती म्हणजे ज्ञान कसं असणार वापरतात ऐका मग असणाऱ्या कसं रणांगण चालू केलं हनुमंतरायने पुढचं महागान महागचं पुढं हत्तीला हत्ती मारू लागले घोड्याला घोड्या मारू लागलेलं असणार रथावरचे सारथी एकमेकाला मारू लागले पायीचे पायी रणघडी विरे वीर पे घोडीत ध्वज छत्राचे मोडीत रणी मारित ती मारे अतिशय मारू लागला हनुमंतराया पायी चालताना मध्ये असणारा पाया खाली आला की दाबायचा हाताच्या जवळ आला की हाताचा धक्का द्यायचा आणि नव म्हणजे छत्र लय मोठं रथावरचा असणारा त्याचा झेंडा लढी शिफ्टीनं खाली पडायचा असं म्हणजे मारून देत हनुमंतराय पुढे पुढे सरकू लागले मग काय झालं म्हणजे असणाऱ्या हनुमंतरायाच्या असणाऱ्या शिफ्टीनं पळत पुढे जायचं हत्तीला साडीगाठ मारायची वर्ण ह्याचा हत्तीनं वर्ण खाली दुसऱ्या हत्तीवर टाकायचं म्हणजे मग त्या हत्तीला वाटायचं आमचंच हत्ती आम्हाला मार तेवढं मागचा पुढे चला मारायचा सगळंच्या सगळं म्हणजे ह्या असणाऱ्या हत्ती संपलं जिकडं बघन तिकडे नेलेल्या हत्तीचा ढिगाराच आपल्या शब्दाच्या ताकदीच्या जोरावर असणारा महान थोर थोर भले भट्टे असणारे पर्वतासारखे हत्ती सगळ्यांची गंडस्थळ फाडून टाकली म्हणजे असणाऱ्या शेपटीनं आपटीला की गंडस्थळ पडत त्याच्यातनं असणारे मुक्त फळ असणारे पडू लागलेले एवढंच नाही मत्त असलेले असणारे भले भट्टे हत्ती ती सुद्धा असणाऱ्या रणांगणाच्या ठिकाणी पडले कणाय लागले पुताय लागले खालची खालची केली राक्षस रणसमाप्ती केली रणसमाप्ती हस्तीच्या पिष्टकरोनी अस्ती लावली खा हजारो हत्ती होते म्हणजे या रणांगणाच्या ठिकाणी हजारो हत्ती एकमेकावर आपटायचे अक्षरशः हत्तीचं हाड आहेत ना हाडाची रांगोळच करून टाकले हनुमंतराय एवढं हत्ती भुई सपाट करून टाकलं एक सुद्धा ठेवली नाहीत म्हणजे आता हत्तीवर बसलेल्या माहुतांचं काय केलं वाचा महाराज पुच्चारी गोंदी सैतासरी महावीरा बांधुनी मोळी आपटीता त्याशी भूतली झाली रांगोळी सैन्याची मग असणाऱ्या हत्तीवरचं सैन्य होतं बाजूला पायदळ सैन्य होतं हनुमंतरायची शिफ्टी गेली पुढे लय येता म्हणजे सारखं चेहरा लागले म्हणले असणार बघू काय म्हणले असणार म्हणले शेवटी भरभर दिशी गेले आणि चाळी गाठ असणाऱ्या सर्व सैन्याला मारली गरगर फिरवलं आणि राप दिशी आपटिल्या बरोबर रांगोळ झाली सगळ्या पिट्टल गिरणीतनं पडावं तसं अपार काय असणार म्हणले त्याच्यात हात परत शिफ्टीनं म्हणले गाढव बांधे घोडे बांधे असणारे उंट बांधे वर्ण न्यायचे वर्ण खाली टाकताना राक्षस बघून टाकायची रथ बघून टाकायचा घोडे बघून टाकायचे हत्ती बघून टाकायचं वरचं तर मारायचंच घाबरून पण वर्ण खाली आला खालच्या अंगावर पडला की दोघं बी जागेवर मारायची अशा प्रकारचं ह्या रणांगणाच्या ठिकाणी असणाऱ्या शिफ्टीनं सर्वांना मार द्यायला सुरुवात केली आणि इकडं हनुमंतराय असणार अनेक भरपूर सैन्य इंद्रजिताबरोबर आलेलं होतं काही सैन्याबरोबर हनुमंतराय युद्ध करू लागल्यात कसं करतात ऐका एक मारला जानुबंदी वीर केली भौमारी एक मारला अर्धचंद्री गिरवरी मारिले
अहो एकेकाला म्हणजे असणारं गुडघ्याने दाबून मारलं, एकेकाला असणारं एवढं मारलं डायरेक्ट बेशुद्धच, अर्धचंद्र अर्ध डोळं पांढरं आणि अर्ध उगालेलं अशा प्रकारचं असणारं वविसुद्धी. नक्की चिरपळी चौक का हे तीच राहील ना एक मारी कर पुढं एक माळी करतील संख्या रगडली पायातली अमित मारले मुष्ट समेली नके चिरफरी. समोर आला की कांताळी झपका दिला की गालावर संपला. तिथून पुढे हनुमंतराय सरकलं की पायाखाली यायचा, पायाखाली दाबून मारायचा. काही जर असणार हिपडून यायला लागला की असा बुक्कीचा ठोसा द्यायचा आणि काही लयच नाही ऐकला निसतं असं नक्की ते पटवून मारायचं. सारं दिशी बेटाळाच बाहेर निघायचा. असं हनुमंतराय मारू लागलेत. एक मारली जानू चक्री वीर केली भूमारी. एक मारले अर्धचंद्री गिरविरी मारले. मग म्हणजे असणार काय जणाला म्हणजे असणार गुडघ्याने दाबून मारलं, काय जणाला तर म्हणजे एवढं मारलं की अर्धचंद्री. म्हणजे काय जणांचं डोळं पांढरं बेशुद्ध जागेवर पडतील किंवा मरतील. एकावर तर असणार पर्वत उचललं बाकी दिशा अंगावर टाकले चक्का चूर जाग्यावर. आवलोनी उलावली वीरा शस्त्रासती तलवे होणे उपलारी लक्ष सातरी मारी. नंतर काय करायचं असं आपल्या असणाऱ्या कवळ्यात सगळ्यांना धरायचं आणि वर घेऊन जायचं म्हणजे असणार म्हणून असं हजारो 100,000 असे धरायचे कवळ्यात धरायचे नुसतं दाबायचे. असं दाबली की रक्ताची गुळणी तोंडात नाही यायची. अशी कितीतरी सैन्य नुसते दाबून मारले. जेव्हा एवढी मारले ना हनुमंतरायने जोऱ्यात जय श्रीराम असा आवाज टाकला की निसते त्या आवाजाने घाबरूनच कितीतरी मेली म्हणजे असणार. कोरोनाच्या टाइम घाबरूनच मरायची की माणसं. कोरोना म्हणलं की घाबरलं की मेला. ज्याने धीर धरला तीच राहिला नाही तर घाबरून कितीतरी मेली. मग म्हणजे असणार असं हनुमंतरायच्या आवाजाने धक्काने कितीतरी मेली म्हणजे असणार. काय जणांची तर असणार काय अवस्था झाली, खाली मान घातली बेशुद्ध पडल्यासारखं मेल्यासारखं सोंग घ्यायचं हनुमंतराय मारून नये म्हणून. म्हणजे असं काही जणी खाली मान घालून पडले. हनुमंतराने भुबुकार टाकला की एवढी घाबरायची सर्वत्र असणारं भांडण चालू झालं. जेती म्हणजे इकडं तिकडं पळायला लागलं. एवढी घाबरल्यावर आता माणसाला काहीच कळणार. शिबी सुबी जागच्या जागेवर मारायला लागली. हनुमंताचे गिरगिरजिरी वाटती निमाळे नाट्यकली जो तो रणी शंक करी आपा परी राक्षसा. आता हनुमंतराने जेव्हा आवाज टाकला का इंद्रजितासमोर वरात ते वाजविल्यासारखं वाजवीत आणलेलं होतं ना इंद्रजिताला वाजंत्री. त्या आवाजापुढे वाजंत्री गणपत झाला. आता त्या आवाजापुढे आपला काय आवाज करायचा म्हणजे महाराज मोठ्याने आवाज काढा. आता कसा त्यांना ती बाहेरचा मोठा आवाज ह्याच्यापेक्षा मोठा आवाज येते. मग मोठा त्या आवाज तिथे आमच्या पटाला मोठा किती काढायचा मोठा म्हणजे अजून तसं त्या हनुमंतराच्या आवाजापुढे बाकीच्यांचे आवाज शून्य वाजंत्रीवाले पिया भोम सगळं बंद झालं त्यांचं म्हणजे असणार. आणि मग म्हणजे अशा प्रकारे राक्षसांची दुर्दशा हनुमंतराने केली. पुढे काय केलं ऐका. सबौता पुत्याच्या आवत मध्ये मारिता हनुमान ज्याला सैन्याच्या अर्थ आला प्राणात बोंबलायला लागली सगळ्यामध्ये पळा रे पळायला लागलं की शिपूट आडवच. शंक करायला लागली पळायला लागले की शिपूट आडवच. आणि मध्ये हनुमंतराय आता कुठं जायचं इकडं आड तिकडे पळायला जागा शिल्लक नाही. अशा प्रकारचे असणारे कित्येक राक्षस पटा मरू लागली. पूर्वीला पाठी होऊ नदी कुटुंब भेटी पाहू नदी दृष्टी जीवासाठी राक्षसा. काय झाली जीवांची अवस्था राक्षसांच्या म्हणजे असणारे. शिफ्टीनं पाटच पुरवली की म्हणजे असणार. आणि मध्ये हनुमंतरायने हनुमंतराच्या भीतीनं पळून जावं तर घरी जावं. सक्रातीचं पुरणपोळी खावं अवघडच आहे की परिस्थिती. माणसं उशिरत लावते ती लवकर सुट्टी घेणं माझा जात देवी अभयभानी बार काय आम्ही लवकर आलो चालू केली 4-5 मिनिटं आधी.
मग म्हणजे असणाऱ्या मग म्हणजे हनुमंतराय म्हणजे असणारे कारवा करू लागले सैन्य म्हणला कशी जीवाची परिस्थिती आहे म्हणजे हनुमंतरायच्या भेन घरी लवकर जावं कुटुंबाची भेट घ्यावं लंकेला एकदा बघावं पोराबाळाला बोलावं मग जीव सोडावा तर त्यांची बी भेट घेऊन दिना आता कसं रणी मारित हनुमंत पळवण्याची नगरात जोतो येऊन युद्धात पडे पुच्चित ती धागे मग म्हणजे असणारा किती बी असणारा पळवलं किती बी पळवलं पळायचीच रणांगणाच्या ठिकाणी पळायला की शेपटी पुढची काय तर पळून दमून गेली किती वर पळायचं म्हणजे असणार तोंड सुकली गेली त्यांची सुकलं तोंड की हनुमंतरायचा झपका हनुमंतराने झपका दिला की नीट खाली पडायचं असं मागून पडून असणाऱ्या दोघांनी मारायला सुरुवात केली त्याच्यामुळे कित्येक राक्षस संपले श्री गणेशाय नमः श्री प्रभू रामचंद्राय नमः एक गाय एक झाली वेडी एक पडली उपडी एक नागवी उघडी मेली मडी होऊन ठेली कथेचं अनुसंधान हनुमंतानं मारायला सुरुवात केलेली होती भयंकर शेपटीच्या मध्ये सगळं सैन्य घेतलं मग काही हातानं काही पायानं काही दाबून काही दातानं काही शिफ्टीनं अशा पद्धतीने सगळे राक्षसाचा अंत हनुमान करू लागले त्याच्यामध्ये मग कोणी त्या ठिकाणी मरून गेलं कोणी मड्यामध्ये जाऊन लपलं कोणाचा हात तुटला कोणाचा पाय तुटला कोणाचं काही मूर्छित पडले अशा पद्धतीने सांगतात झाडीला इंद्रजिताचा पादाडा केला सैन्याचा नितोडा रामनामे हनुमंत गाडा केला झगडा निजटे आणि हनुमंतानं इंद्रजिताचा जो पादाडा होता मीच जगामध्ये सृष्टीमध्ये श्रेष्ठ आहे आईचा फुगारा होता पोटी अशा प्रकारचा जो असणारा गर्व इंद्रजिताचा होता हनुमंतानं झाडून टाकला त्याचं सगळं गर्व हरण केलं बिडातलं पेपर्यंत त्याला मारलं काय केलं ऐका भंगीले कोट्यान कोटी मारिल्या अश्वगजांच्या ताटी छत्रभंगोनी लोळती सृष्टी ध्वजा कोट्यान कोटी विखरल्या आणि कोट्यावधी सैन्य पाठवलं होतं रावणाला भीती वाटली होती आता याचं जसं झालं तसं ह्याचं होऊ नये म्हणून कोट्यावधी सैन्य पाठवलं होतं इंद्रजिताच्या मदतीसाठी कोट्यावधी रथ होते रणांगणामध्ये पडलेले कोट्यावधी असणारे ध्वज आहेत पताका आहेत रथाचे असणारे चाक सारथी सगळं मारून टाकलं अशुद्ध वाहते गडाडी त्याची रणदंडी गाडी झाल्या प्रेतांच्या दरडी गज करडी वडी तोची ग्राय आणि सगळ्या राक्षसांना मारल्यामुळे त्यांचे असणारं रक्त सांडलं आणि त्या अशोकवनामध्ये रक्ताच्या नद्या त्या ठिकाणी वाहू लागल्या आणि त्या रक्ताच्या नद्यामध्ये ही असणारी रथ चाक ध्वज वाहून जाऊ लागला तीरतरती सपिच्छ तेची रणनदीचे मत्स्य ओढणे वाहती ते कच्छ सर्पसपुच्छ रणबाले आणि ते असणाऱ्या रक्ताच्या नदीमध्ये जे असणारे बाण होते ते बाण वाहून जात होते बघणाऱ्याला वाटत होतं की पाणी असावं त्याच्यामध्ये मासा असावा त्या पद्धतीने ते बाण दिसायचे पुन्हा त्यांचे असणारी ओढण जे होते धनुष्य बाणाचं जी ओढण ते सुद्धा रक्ताच्या नदीतून व्हायचं पण ते कासव चालल्यासारखं दिसायचं अशा पद्धतीने वर्णन सांगतात वेदमांस अति दुर्गम तोची दोही तीरांचा करगम वीर मिसळले विक्रम सुसरी परम दो भागी आणि ते असणाऱ्या राक्षसांचं मेद मांस जे आहे ती नदीच्या किनाऱ्याला तोच असणारा नदीचा किनारा असावा अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिसू लागलं आणि त्याच नदीमधून जी मेलेली प्रेत मडी वाहून जात होती तेच पाण्यामधली सुसरी मगरी असावी असं दृश्य दिसू लागलं मोक्ष सुखाची सुरवाडी रण नदी वाहे पुराडी सर्व स्वत्यागे घालतली उडी त्या जोडीती तो जाय आणि ती रण नदी होती मोक्षाची नदी होती त्या नदीमधून जो वाहून जाणार आहे तो मोक्षाला जाणारा होता कोण कोण जात होतं सगळीच राक्षस मारलेली होती पण सर्वस्वानं सर्वजण सोडून दिलेलं होतं आशा सोडलेली होती अशीही वीर लोक तेच स्वतःहून त्या नदीमध्ये जी उडी टाकतात किंवा हनुमंतानं ज्यांना मारलंय ते सगळे मोक्षाला जाणार असं सांगतात ध्वजेसी वाहे रहवरू तोची शिंडे सहित तारू ते तारक श्री रामचंद्रू पाप पारू पावती आणि रथ ध्वजासहित वाहत होता मग त्या असणाऱ्या ध्वजा रथाचे सारथी घोडे सगळे त्या ठिकाणी वीर सैन्य सगळं त्या रक्ताच्या नदीमधून वाहू लागलं प्रेत शरीर हे सगळं वाहणार आहे हे इथंच राहणार आहे
पण या नदीमधून तारून नेणारा तारक भगवान श्रीरामचंद्र आहेत असं सांगतात. श्रीघोनिया रणसमुद्री जो बैसे या तारवावरी त्यासी श्रीराम सूत्रधारी परपारी पाववी. आणि त्या असणाऱ्या रक्ताच्या नदीचे दोन किनारे या नदीमधून तरून जाऊन या असणाऱ्या किनाऱ्यावरती जो येईल त्याला रामचंद्र मोक्ष देणार आहे. त्याला भगवान परमात्मा तारून नेणार आहे. तारून म्हणजे त्या नदीतून पोहून नेणार. पण जन्म मरणाच्या या समुद्रामधून भगवंत त्यांना तारक आहे. त्याच्यामधून ते असणारे त्यांना त्या ठिकाणी जन्म मरण संपवतील आणि अक्षय प्रकारचा मोक्ष त्यांना देणारे रामचंद्र आहेत असं सांगतात. या तारुवा ते दडलो धरी त्यासी श्रीराम स्वयं तारी या तारवाची कीर्ती जो करी राम परपारी पाववी. आणि ही जो तारा आहे हनुमंताने मारलेले जे आहेत त्यांना तारून नेणारा राम आहे. पण या कीर्तीचं जो वर्णन करील हे राक्षसांना मारलेलं हनुमंताने ह्या नदीमधून जी वाहणार आहे ह्यांच्या कीर्तीचं किंवा ह्याच्या कथेचं जरी जो उच्चारण करेल त्याला सुद्धा तारून नेणारा तो भगवंत आहे रामचंद्र आहे. नाथ महाराज सांगतात. उदो म्हणून भद्रकाळी घेऊन आली भूतावळी खाती मांसांच्या वडवाळी रुधिरा जुळी प्राशित. हनुमंताने अगोदरच आमंत्रण दिलेलं होतं. पंगत या टायमाला तुम्हाला पाहिजे तसं मिळेल. कालच्या अध्यायामध्ये सांगितलं ना, जे तुम्हाला आवडेल, तुम्हाला वाटलं हे आयटम पाहिजे ते आयटम बनवून देऊ. स्वयंपाकी आपण आहे, तुम्ही फक्त गोट करायचं, ती पदार्थ तुम्हाला देईल असं हनुमंतानं सांगून 26 जानेवारीला म्हणा की असं हनुमंतानं सांगून असणारी नदी जी काही भूतावळी आहे, मेसको आहे, पुन्हा त्या ठिकाणी असणारे जे काय आहेत ते सगळ्यांना आमंत्रित केलेलं होतं. ते आले त्या ठिकाणी आणि मांसांच्या परवडी हातामध्ये धरून खाऊ लागले, पिऊ लागल्या. या रणाची या युद्ध ख्याती जे आवडी नित्य गाती श्रीराम सुकोनी चित्ती त्यासी तारी स्वानंदे. आणि ही असणारी रणाची परवडी किंवा ह्या रणामध्ये ह्या रणांगणाचं वर्णन जो करील याचा असणारा कथा गायन जो करील त्याला भगवान श्रीरामचंद्र तारून नेतील. त्यालाही त्या ठिकाणी अक्षय प्रकारचं सुख मोक्ष त्या ठिकाणी मिळवून देतील असं नाथ महाराज सांगतात. आनंदेनाचे क्षेत्रपाळा शिरे चौडके वाहे वेताळ भूते मिळून या सकळ रणगोंधळ नाचती. क्षेत्रपाळ म्हणजे ते असणाऱ्या क्षेत्राचं जे रक्षण करणारे होते तिथले अशोकवनामधले ती सुद्धा आनंदानं नाचू लागली. राक्षस होती, रोज त्या ठिकाणी ताप देत होते, त्याच्यामुळे मी बरं झालं. तिथले असणारी क्षेत्रपाळ भूतावळे जे काही आलेली होती सगळी आनंदानं नाचू लागली. वेताळ सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. राक्षसाची मुंडकीच्या मुंडकी घेऊन ते सुद्धा आनंदानं त्याचं भक्षण करू लागले. भूत दिवसांचे नरणे दिदले हनुमंताचे फारणे अवघे घालती लोटांगणे विजयी होणे रणरंगी. हे लय दिवस झालं उपाशी होती महाराज, कोणी मरतच नव्हतं, ह्यांना खायलाच भेटत नव्हतं. हे जे काही भूतावळी वेताळा जी होती त्यांना खायलाच मिळत नव्हतं. अनेक दिवसांचा उपवास झालेला होता. मग हनुमंतानं त्यांना पार न दिलं म्हणजे नाश्ता दिला. जेवण पुढे आहे आपल्याला 26 जानेवारीला म्हणतात महाराज. आता त्या फक्त नाश्ता आहे, त्यांचं असणारं पोट भरून पुढं रामचंद्र आल्यानंतर ना पुन्हा पोट भरून भेटणार आहे. आता हनुमंतानं जी दिलं ती पारणं ह्यांचं असणारं त्या ठिकाणी खाऊ लागले. काळीचे घेऊन हाती रणी यक्षणी वाने देती शंकिनी खंडिनी वाने घेती मग बक्षिती स्वानंदे. ती वानदेचा कार्यक्रम कालच असते ना, आलंच ते. ते असणाऱ्या शंकी स्त्रिया एकमेकांना वाण देतात हातामध्ये. तशा पद्धतीने असणारी आली, कोण आली? ती असणारी यक्षिणी आली. काळीच घेतलं आणि असणाऱ्या त्या ठिकाणी दुसऱ्या यक्षिणीला सटवीला देऊन टाकले, घे म्हणले. अशा पद्धतीने एकमेकाला वाण देऊन त्याचा आनंद घेऊ लागले. पिके पिके पिकली रणनगरी राक्षस दातांच्या राशी थोरी भूते मोजती कुडवेवरी पाये क्रीडेसी हनुमंता. आणि हनुमंतराय आनंदाने पाहू लागली. भूत आलेली होती, शंकिनी टंकिनी होत्या त्या ठिकाणी. राक्षसांच्या राशीच्या राशी पडलेल्या होत्या. कोट्यवधी राक्षस मारलेली होती, एक बी माघारी जाऊ दिला नव्हता. आणि त्याचं भक्षण हे असणारी भूत वेताळ शंकिनी डंकिनी यक्षिणी याचं भक्षण करू लागले. हनुमानजी पाहतात. देव ब्राह्मण दिदले भैरवासी बलुते दिदले वेताळासी खैनाद ते भूतासी महाकाळीसी राजभाग. आणि सगळ्यांना हनुमंतानं जी बोलवली होती त्या सगळ्यांना त्या ठिकाणी जेवण वाटून दिलेलं आहे. जी असणारे ब्राह्मण होते किंवा ब्राह्मणांना भैरव
त्या ठिकाणी दिलेलं होतं. वेताळ जी होते त्या वेताळांना बलुते त्या ठिकाणी वाटून दिलेलं होतं. खळ वाईट प्रवृत्तीची जी असणारी राक्षस होतं, खळाचं दान ते भूतांना दिलेलं होतं. अशा पद्धतीने सांगू लागले. खळे तेरे मारकोसी मेसको तिचे घरची दासी वेस पेढी सटविसी पाळीच्या भाऱ्यासी काळिका. आणि त्या ठिकाणी असणारे खळे मातेरी जी होतं ती मेसकोला दिलेलं होतं, त्याच्या घरची ती असणारी दासी होती. आता सगळ्या भूतांचा राजा म्हटलं तर वेताळ आहे, मग त्याच्या खालचे असणारी मेसकून त्या मेसकूची दासी तिलाही सुद्धा त्या ठिकाणी असणार सटवी आहे हे आहे, त्यांना त्या ठिकाणी भोजन देऊ लागले. अग्रपिकाची उत्पत्ती विभागली स्वयं मारुती पश्चिम धान्याची माख्याती रघुपती विभागती. आणि ही जी हनुमंताने जेवण दिलेलं होतं भूतांना प्रेतांना वेताळांनाही नाश्ता होता तात्पुरता. अग्रपीक सुरुवातीचं असणारं ह्या रणयुद्ध संग्राम जी पीक आहे त्या पिकाचं सुरुवात हनुमंताने केलेली होती. पुन्हा पश्चिम भाग जो आहे शेवटचा, त्या पिकाचा शेवटचा जो भाग आहे तो रामचंद्र मारून मग यांचं पोट भरणार आहे, तोपर्यंत तात्पुरतं तुम्ही खावा असं हनुमानजी सांगू लागले. करोनी सैन्यांचा नितोडा काढोनी पुच्चाचा पैवेडा देवळाचा पहिला हुडा हनुमान गाडा वैसला. आणि जी काही सैन्य आतमध्ये कोंडून ठेवलेलं होतं ती सगळं मारलं. शेपटीची आतमध्ये जेवढी होती तेवढी सगळी मारली, राहिलं कोणी नव्हतं. मग जो वेडा होता अशोकवनाला हनुमंतानं तो काढला. वेडा आता कोणी राहिलंच नाही तर वेडा कशाला ठेवायचा, काढून घेतला आणि त्या देवळाच्या शिखरावरती तोरणावरती हनुमान जाऊन बसले. गेला रे कोणी हनुमंत सबळ वीर समस्त आणि घायाळ कुंदत स्वनगरात निघाले. हनुमान गेला, त्यांनी शेपटी काढली, रस्ता रिकामा झाला. हे जे काही अर्धवट मेलेली होती म्हणजे जीव होता, हात तुटलेले पाय तुटलेले डोकं फुटलेले अशा प्रकारची जी काही अवस्था झालेली होती राक्षसांची ती त्या ठिकाणी सावध झाली. हनुमान गेला, पुन्हा माघारी घरला राजा रावणाकडे निघाले. एक कनत एक कुंतत एक हुंबत एक हुंबरत एक पाणी पै मागत एक कुणात धावणी. आणि हनुमंतानं मारलेली होती पण चुकून अर्धवट मेलेली होती. कणत होतं, कुंतत होतं, पाय मोडलेलं होतं, हात मोडलेलं होतं, पाणी पाणी करत होतं. अशा पद्धतीने थोडा थोडा जीव राहिलेला होता त्या राक्षसांमध्ये. पण लंकेपर्यंत जाऊस तर त्या ठिकाणी असणारे कणत कुतत आदळत आपटत पडत कसं तरी अशोकवनातून बाहेर निघाले आणि रावणाच्या दिशेनं राजमहालाकडे निघाले. एक रडत एक पडत एक अतिशय चडपडीत एक अति दुःखे तडपडीत एक कुरंडत कटिभंगे. एक रडू लागलं महाराज, एवढा मार बसला होता. कधीच राक्षसांना मार खाणं माहितीच नव्हतं, पण हनुमंतांनी बेजार करून सोडलेलं होतं. त्यामुळं कणत कुतत पडत आदळत आपटत रडत अशा पद्धतीने राक्षस रावणाकडे निघाले. एकाचे फुटले कपाळ एक ते अशुद्ध बंबाळ एकाची वडे अंतर्माळ एका तळमळ अति घाते. कुणाचं डोकं फुटलेलं होतं, कुणाचं कपाळ फुटलेलं होतं, कुणाचा हात तुटलेला होता, पाय मोडलेला होता. त्या ठिकाणी भरपूर मार लागलेला होता. नाक तुटलेले, कान तुटलेले अशा पद्धतीने अशुद्ध अवस्थेमध्ये कणत कुतत रावणाकडे निघाले. एकाच्या मस्तका झाला भंग एकाचे पर्वती चेंदले अंग एकाचे चरण पडले वेंग एक क्षयरोग शाळ ताळी. आणि मग एकाला त्या ठिकाणी असणारं कुंतत होतं, पडत होतं, कुणाचं त्या ठिकाणी असणारं अत्यंत दुःखानं तरपडत होतं, चरपडत होतं. एवढा भयंकर मार लागलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये रावणाकडे निघाले. पाडोनी राक्षसांचे दात मुष्टी गाते घातले घशात नके नाके छेदली बहुत वीर कुंतत अतिलाजे. हनुमंतानं मारलेलं होतं, त्याचं दात पाडलं होतं. हनुमंतानं हात घशामध्ये घातलेला होता, त्याच्यामुळे त्याचं सगळे दात तोंडामध्ये दात नव्हतं. कुणाचं हनुमंतानं स्वतःच्या हाताच्या नखानं नाक त्याचं तोडून टाकलेलं होतं, कान तोडलेले होते. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये राक्षस निघाले. रण शोधवया देख अशोकवाणी नाही लोक उच्च
पुढचे लाविला अशी दाख एकाएकी धावती. आणि अशोकवन होतं रावणाचं, कालच सांगितलं होतं, जिथं दुःखच नाही. पण आज त्याच अशोकवनामध्ये दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. अशोकवनामध्ये जायला लोक घाबरायला लागले महाराज. एकच वानर होतं पण शेपटी भयंकर होती. त्यामुळे गेलेल्या राक्षसांचं काही झालंय हे बघायला एकही कुणीच अशोकवनामध्ये जात नव्हतं. अशोकवन म्हणजे राक्षसांना मरण दिसू लागलं. त्यामुळे राक्षस घाबरले. काय झालं? समस्त सैन्य केले बोरी कळकाई ती नरनारी बोंब सुटली घरोघरी लंका नगरी आकांत. प्रत्येक लंकेतल्या प्रत्येक घरामध्ये आकांत होता महाराज. प्रत्येक घरामध्ये दुःख होतं. रोज कोणाचं ना कोणा मरायचंच लंकेमध्ये. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये आरडाओरड होती. लोक बोट म्हणू लागली महाराज स्त्रिया रावणाच्या नावानं. सीता आली लंके आत तैहुनी उठले अति उत्पात अखय आधी समस्त. जेव्हापासून सीता आली तेव्हापासून संकटच संकट आलेले असे गावातली लोक म्हणून ओरडू लागले. काळ तोंडी रावणाची थोरी चोरणी आणि सीता सुंदरे केली राक्षसांची बोरी महामारी वानरे. गावातली लंकेतली राक्षसिनी स्त्रिया म्हणू लागल्या राजा रावणाचं कर्तव्य काळ तोंड आहे. त्याचं असणारं तोंड काळ झालं. भिकारी झाला. सीतेला घेऊन आला. ब्रह्मांड नायकाची पत्नी त्यानं चोरून आणली आणि तेव्हापासून नाही ती संकट आज लंकेवरती आली असं गावातली लोक बोलू लागले. दशमुख तो काळ मुका सीता चोरून आणली देखा मारविले सकळ सकटा दुखे लंका लवांडी. आणि ह्या राजा रावणाचं तोंड काळ झालंय. त्यानं सीता आणल्यापासून प्रत्येक घरामध्ये आकांत आहे, दुःख आहे. ही जी लंका आहे ती लंका दुःखाच्या समुद्रात रावणानं ढकलून दिलेली आहे. एक प्रधानाची पोरं रावणानं मारवली असं लोक बोलतात. मुळीच राजा झाला भिकारी त्यावरी निंद कर्म चोरी देई हरण परनारी आली महामारी राक्षसा. आणि राक्षसांना महामारी आली. कशामुळे आली? पहिल्यांदा राजा भिकारी झाला. राजा भिकारी होतो का? नाहीये. पण राजा भिकारी झाला. पहिलं वाईट कर्म केलं, भिकारी झाला. दुसरं वाईट कर्म केलं, चोरी केली. तिसरं कर्म केली, परस्त्रियेची चोरी केली. अशा पद्धतीने रावणाच्या अशा वागण्यामुळं गावामध्ये आकांत झालेला आहे, दुःख झालेलं आहे. प्रत्येक घरामध्ये लोक रडतायत असं गावातली लोक बोलतात. रणी रावण मरता लोक स्वस्त होता करविले इंद्रजिताचे गाता रणी हनुमंतावरी धाडुनी. गावातली लोक बोलत होती. राजा रावण ऐकत होता. त्याच्या कानावरती पडत होता. गावात बोबाट उठला. राजा रावण जर मेला असता तर बाकीची लोक आनंदाने जगली असती ना. हीच मेलं नाही, ही मागे राहिले. आणि लाडका पोरगा इंद्रजित, सगळ्यात मोठा असणारा इंद्रजित, त्या इंद्रजिताला मारवलं. अशा पद्धतीने लोक चर्चा आपापसात करतात. करिता कियाचा कैवार रविवार विला ज्येष्ठ कुमार शंख करते निशाचर दशवक्र हडवळील्या. आणि राक्षस बोंबलून सांगू लागली तिथं सभेमध्ये. अखयाच्या कैवारासाठी मोठ्या पोराला, लाडक्या पोराला रावणानं अशोकवनामध्ये पाठवलं आणि त्या वानरानं इंद्रजिताला मारून टाकलं. अशा पद्धतीने राक्षस बोलत होते. ते राजा रावणानं ऐकलं. इंद्रजित मेला हे ऐकल्याबरोबर राजा रावण दचकला. इंद्रजित मेला किंवा जित हे कोणी न सांगती मात तेने हडबडीले लंकनात केला घात वानरे. आणि राजा रावणाला टेन्शन आलं. लोक तर बोलतायत की इंद्रजित मेला. मग नेमकं खरं काय आहे? कारण एक पण पत्रकार खरं सांगत नव्हता. माहितीच नव्हतं कुणाला काय झालंय अशोकवनामध्ये. त्याच्यामुळं राजा रावणाला वाटलं कोण म्हणतंय इंद्रजित मेला पण मला माहित आहे मरत नाही. पण नेमकं काय झालंय बघायला जर पाठवलं तर लोक जात नाहीत. अशोकवन इकडे असलं की इकडून जात नाहीत अशोकवनाच्या जवळ. मग काय करावा? नेमकं इंद्रजित मेलाय का जिवंत आहे? आणि जर इंद्रजित जिवंत असता तर अशी अवस्था सैन्याची झाली असती का?
मग याचा अर्थ इंद्रजित मेला की काय असं रावणाला वाटू लागला. शोधू जावे जवारणाची बुद्धी बक्षिले प्रेताची ते ओळखी कायची रावणाची अति दुःख. रावणाला वाटलं 2-4 लोक पाठवून अशोकवनामध्ये जाऊ आणि इंद्रजिताचं जे प्रेत आहे इंद्रजित मारलेलं त्याचं काहीतरी घेऊन येऊ म्हणजे खरं वाटल. पण काय करावं, हनुमंतानं जिवंत असतानाच भूतं बोलवली होती. ह्यांना मारलं की खायचं आणि सगळ्या भूतांनी प्रेत खाऊन टाकली होती. मग कसं ओळखावं इंद्रजित कोणचा आहे म्हणून. अशोकवनामध्ये जर गेलं तर तिथं प्रेतच नाही ती आणि जी आहे ती ओळखू येत नाही ती. मग कसं करावं, रावणाला टेन्शन आलं. राणीने मला ज्येष्ठ सुत रावण मुखी दुई घालित दाई मुखी शंक करीत क्रदंताती दुःखे. राजा रावण आहे महाराज आणि तो असणारा रावण 10 मुखामध्ये खालची असणारी धूळ तोंडामध्ये घालून डसा 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 रडू लागला. डोकं त्या ठिकाणी जमिनीवरती आपटून घेऊ लागला. पुत्र शोक. इंद्रजित हा लाडका मुलगा आहे आणि श्रेष्ठ आहे, मोठा आहे. त्याच्यामुळे त्याचं दुःख तो मेला असेल असे मनामध्ये चिंता वाटली. त्यामुळे राजा रावण दुःख करू लागला. मुखे गडबडा लोळे केस सुटले मोकळे अश्रुधार स्रवती डोळे पिठी कपाळे अति दुःखे. राजा रावणाला खूप दुःख झालं. डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. कपाळ बोलवून घेऊ लागला. डोकं जमिनीवरती आपटू लागला. मुखामध्ये असणारी खालची माती घालू लागला. कुठनं बुद्धी सुचली आणि लाडक्या पोराला त्या वानराकडे पाठवलं. इंद्रजिताचे केले गाता काय करावे मी आता रणीन धरावे हनुमंता परमचिंता रावणा. आणि रावणाला चिंता वाटली महाराज काय करावं. इंद्रजिताला रणांगणामध्ये मारलं. मग आता काय करायचं म्या. राजा त्या असणाऱ्या वानराला तर आम्हाला धरता येत नाही, कुणालाच धरता येत नाही. वानर पकडला जात नाही. इंद्रजित अशोकवनामध्ये मेला, काय करू. रावण बोलू लागला. ब्रह्मयाने सांगितले मदपाशी गळा बांधून वानराशी इंद्रजित आणील तुझ पाशी असत्य त्याशी का झाले. मग राजा रावणानं विचार केला. म्हणले ब्रह्मदेवानं सांगितलं होतं, जातानाच विचारलं होतं भविष्य. त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं यशी अपयशी यश अपेशी. काय कळलं होतं ते राजा रावणाला कळलंच नाही. त्यानं फक्त लक्षात ठेवलं की वानराला धरून आणली एवढंच सांगितलं होतं. पण भरपूर मार खाईल याचा अर्थ होता. ती मराठीत सांगितलं नाही ब्रह्मदेवानं, वयोमध्ये सांगितलं. त्यामुळे रावणाला कळलंच नाही. आणि मग अशा पद्धतीने ब्रह्मदेवानं सांगितलं की वानराच्या गळ्याला बांधून इंद्रजित लंकेमध्ये आणील. हे ब्रह्मवाक्य आहे. मग त्याला खोटेपणा ते खोटं कसं ठरलं असा विचार रावण करू लागला. ब्रह्मयाचे ब्रह्मवाणीची नाही विटाळ सत्याची भय नाही इंद्रजिताची निश्चयाची मी जाणे. मग रावणाने विचार केला की बाबा ब्रह्मयाचे ब्रह्मवाणीची नाही विटाळ सत्याची भय नाही इंद्रजिताची निश्चयाची मी जाणे. रावण विचार करू लागला की ब्रह्मदेवाने सांगितलंय. ब्रह्मदेवाच्या मुखाला विटाळ नाही. कशाचा? असत्याचा. कारण ब्रह्मदेव सत्य लोकांमध्ये राहतात. तिथं असत्याची वार्ता सुद्धा नाही. खोटं आजपर्यंत अजन्म ब्रह्मदेव कधीच खोटं बोलले नाही. जे ब्रह्मदेवाने बोलले तेच झालंय. कधी ब्रह्मदेवानं बोललेलं खोटं झालं का नाही. ब्रह्मवाणी येते, ब्रह्मलिखित आहे. ब्रह्मलिखित कधीच खोटं होत नाही. तसं त्या पद्धतीने मग ब्रह्मदेवाच्या शब्दाला विटाळ नाही, त्यांच्या मुखाला विटाळ नाही. मग मला माहिती आहे माझा इंद्रजित मरत नाही असा विचार रावण करू लागला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. पाचारोनी चतुरानना त्याची कुसे दशानना इंद्रजित आणि लकपी बांधन ते सत्यवचन करावे. लगेच रावणाने विचार केला. ब्रह्मदेवानं आपल्याला सांगितलं होतं खोटं कसं ठरलं. मग लगेच फोन लावला ब्रह्मदेवाला. महाराज इकडे या. आता पाचारलं म्हणजे बोलवलं. बोलवाय ब्रह्मदेव कुठं होते. रावणाच्या इथं त्याचं असणारे वेदाचं मंत्राचं उच्चारण करायचं, भविष्य सांगायचं हे कामच ब्रह्मदेवाकडे होतं.
त्याच्यामुळे लगेच रावणानं बोलवलं ब्रह्मदेवाला. म्हणले महाराज तुम्ही जे बोललाव तेवढं खरं करा, बाकीचं आम्हाला काहीच नको. तुम्ही जे बोललाव तुमचे शब्द येतात तेवढं खरं करा असं रावण बोलू लागला. इंद्रजिताची स्थिती गती राक्षसांनो शकती वणी बैसला मारुती राक्षस घाती महावीर. रावण ब्रह्मदेवाला सांगू लागला. म्हणले महाराज इंद्रजिताचं काय झालंय, त्याचं जे वर्तमान आहे लंकेतला कुठलाच रिपोर्टर ते वर्तमान आणू शकत नाही. कोणीच अशोकवनामध्ये जाऊन इंद्रजिताचं सत्य वर्तमान आणणार नाही. तेवढी ताकद कोणाचीच नाही, कारण त्या अशोकवनामध्ये हनुमान आहे. वानराला सगळे लोक घाबरले. त्यामुळे तुम्ही जावा आणि तुम्ही जाऊन त्याचं काय झालंय ते मला येऊन सांगा असं रावण बोलू लागला. मीच जाऊनी अशोकवना इंद्रजिताची विवंचना समूळानोनी या मना दशानना सांगेना. त्यावेळेस ब्रह्मदेवच विचार करतायत की लंकेतलं एकही राक्षस अशोकवनामध्ये जाणार नाही, मग आपणच जाऊ. ब्रह्मदेवाने विचार केला मीच स्वतः अशोकवनामध्ये जातो आणि त्या इंद्रजिताचं नेमकं काय झालंय त्याचं वर्तमान घेऊन येतो आणि राजा रावणाला सांगतो. ब्रह्मदेव बोलतात ऐसे सांगोनी लंकापती वनाला प्रजापते हनुमंते ब्रह्मया प्रती घातले क्षिती लोटांगणा. रावणाला आश्वासन दिलं. ब्रह्मदेवानं सांगितलं रावणा बस म्हणले आत्ता जातो अशोकवनामध्ये. आणि असं रावणाला आश्वासन दिलं. ब्रह्मदेवजी अशोकवनामध्ये आले. आल्यानंतर हनुमंतानं पाहिल्याबरोबर घालीनं लोटांगण वंदीनं चरण लगेच लोटांगण घातलं. हनुमंतानं ब्रह्मदेवाला नमस्कार केला. ब्रह्मा हनुमंता सांगत आला राक्षसांसी अंत अवश्य तुवा करावा घात लंकानात न मारुनी. ब्रह्मदेवानं हनुमंताला सांगितलं. म्हणले हनुमंता राक्षसाचा अंत निश्चित आलाय. मी काय तुम्हाला अडवायला आलेलो नाहीये. मला या राक्षसाची काही घेणं देणार नाही. मी रामाच्या पार्टीतला आहे. पण रावणाला मारायचं नाही. रावणाला न मारता बाकी सगळ्या राक्षसांना तुम्ही मारलं तर चालेल. फक्त काही अटी आहेत त्या, कुणाला मारायचं नाही. सांगतो त्या पद्धतीने ऐका. कुंभकर्ण आणि लंकानाथ यासी वदिला श्री रघुनाथ लक्ष्मणा वदिला इंद्रजित हेरांचा अंत वानरी. आणि ब्रह्मदेवजी सांगतायत जो झोपलेला आहे 6 महिने कुंभकर्ण, त्या कुंभकर्णाला रामचंद्रच मारतील. आणि कसं मारतील? आधी नाक कान कापुना शिर कमळ जाण छेदिले असं रामचंद्र कुंभकर्णाला मारतील. आणि लक्ष्मण इंद्रजिताला मारील. कसं मारील? घालिता श्रीरामाची शपथ तेने बाणासी बळ अत्यंत इंद्रजिताचा शिरच्छेद केला निश्चित सौमित्रे. अशा पद्धतीने लक्ष्मणजी इंद्रजिताला मारतील. बाकीच्या राक्षसांना मारायला तुम्हाला अडचण नाही असं ब्रह्मदेवजी बोलतात. हनुमान सांगे ब्रह्मयासी माझी आवडी आहे ऐसी भेटी घेऊनी रावणेसी करू लंकेसी वाताहत. हनुमंतानं ब्रह्मदेवाला सांगितलं महाराज असंच मला बी वाटतंय. जावं राजा रावणाची भेट घ्यावी, त्याला 4 गोष्टी सांगाव्या, त्याला बोलावं आणि मग लंकेचं जे काय आहे लंकानगर ती जाळून टाकू. ते सगळं त्या ठिकाणी त्याचा विध्वंस करू. पण रावणाची भेट घ्यावी असं मलाही वाटायलंय असं हनुमान ब्रह्मदेवाला सांगतात. ब्रह्मा सांगे हनुमंतासी इंद्रजित तुझेनी भयेसी लबला विवरी प्रदेशी मी त्याज पाशी जात असे. ब्रह्मदेवानं सांगितलं हनुमंताला हनुमंतजी तुमच्या भीतीने इंद्रजित बिळात लपलाय. हनुमान म्हणले मला माहिती आहे, मीच त्याला जाऊ दिले. मी अडवलं का त्याला जाताना? मी बघितलंय जाताना. मग ब्रह्मदेवजी सांगतायत त्या बिळामध्ये तो लपलाय. मी त्याच्यापाशी जातो आणि काय करतो ऐका. तुझन लागे पाशबंधन हे मजा आहे निज ज्ञान माझ्या ऐकावे वचन ब्रह्मबंधन मानावे. आणि हनुमानजीला ब्रह्मदेवजी हनुमंताला सांगतात हनुमंता आम्हीच तुम्हाला वरदान दिलेत लहान वयामध्ये, त्यामुळं तुम्हाला कुठलंच पाश बंधन करू शकत नाही. सप्तपाशाची निवृत्ती रामनामे केली मारू. तुम्हाला कुठलंच पाश बंधन करू शकत नाही हे आम्हालाही माहित आहे. पण आम्ही सुद्धा काही वेळेस राक्षसांना वरदान दिलेली आहेत. मग आम्हाला तरी लोकांनी खरं मानावं, आमचं जे काही वाक्य आहे ते खरं व्हावं
याच्यासाठी तुम्ही बंधनामध्ये अडका असं ब्रह्मदेव सांगतात. इंद्रजित घालील ब्रह्मपाशाशी तुवा बद्ध मानून आपणासी स्वय जावे गा लंकेसी रावणासी भेटावया. ब्रह्मदेवजी सांगतायत हनुमंता ब्रह्मपाश आहे तो ब्रह्मपाश इंद्रजित घालील, येडा वाकडा कसा तरी घालील, तुम्ही मानून घ्यावा, स्वतःला बांधून घ्या त्या ब्रह्मपाशामध्ये. तुम्हाला रावणाला भेटायचंय ना, हा मग तुम्हाला जर रावणाला भेटायचं असेल तर इंद्रजित जसा पाश घालील तसा अडकून घ्या, चुकला तरी स्वतः गळ्यामध्ये घाला, अडकून घ्या आणि रावणाच्या भेटीसाठी तुम्ही लंकेमध्ये जावा असं ब्रह्मदेव हनुमंताला हात जोडून सांगू लागले. रावणाची घ्यावी भेटी आवडी आहे तुझे पोटी ब्रह्मपाशा मानोनी कंठी यावे त्रिपुटी लंकेसी. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवजी सांगतायत हनुमंता तुमच्या मनामध्ये असं आहे की तुम्हाला रावणाला भेटायचंय, बरोबर आहे, पण असं तुम्हाला जाता येणार नाही, मग त्याच्यासाठी निमित्त आहे. इंद्रजित ज्यावेळेस तुम्हाला पाशबंधन घालील त्यावेळेस अडकून घ्या. आता एवढी विनंती केली, हातापाया पडले तरी हनुमंतराय काय बोलतात ऐका. इंद्रजिताची नी हस्तपाते हनुमान मानी पाशबंधाते ब्रह्मदेवा तुझे निहाते ब्रह्मबंधाते मानिना. आणि हनुमंताने सांगितलं महाराज मी कुणाच्याही हातून बांधून घेणार नाही, इंद्रजिताचा जर पास सोडला तर मी त्याला पुन्हा धपकी देणार आहे, बघा बिळातलं पर्यंत मारणार आहे. मी इंद्रजिताच्या हातून कधीच स्वतःला अडकून घेणार नाही. हा तुम्ही जर तुमचा जर ब्रह्मपाशाच्या पाशी असेल तर कसा तरी तुमच्या शब्दामान तुमचं वरदान म्हणून मी असणार स्वतःला बांधून घेईल, पण त्याच्या हातून मी बांधून घेणार नाही असं हनुमान बोलतात. ब्रह्मा म्हणे ऐसेची घडी माझे निहाते वाडे कोडी हनुमंता पाशबंधनी पडे रावणा पुढे न्यावया. आणि त्यावेळेस हनुमानला ब्रह्मदेव सांगतायत हनुमंताला असंच घडेल, ते इंद्रजित आणि मी तुम्हाला बांधाय संघच येणार आहोत. इंद्रजिताचा जरी नियम चुकला पाशबंधनाचा तरी त्याच्या पाठीमाग मी आहे. आणि पुढे बघा इंद्रजित सुद्धा म्हणतोय की ज्यावेळेस इंद्रजित पाश सोडताय हनुमान स्वतःला बांधूनच घेत नाही, त्यावेळेस इंद्रजित ब्रह्मदेवालाच म्हणतोय खोटी शक्ती दिली, खोटी शक्ती दिली. त्यावेळेस ब्रह्मदेव कसं तरी येडं वाकडं ते असणाऱ्या हनुमंताला बांधतील किंवा त्यांना मान देऊन हनुमंत बंधनामध्ये पडतील आणि लंकेमध्ये येतील. ऐका. इंद्रजिते वानरा देवनी पाटी विवारी पडता अति संकटी अनुतापला कपाळ पिटी उडाली पुष्टी वाडी वेची. आणि इकडे बिळामध्ये लपलेला होता इंद्रजित. राक्षसांना बिळात लपेपर्यंतच मारायचं असते, राक्षसांना जो मारतो तोच महात्मा आहे. रामायणामध्ये क्लिअर सांगितलंय दुष्टांना जगूच द्यायचं नाही. त्यावेळेस इंद्रजिताला भयंकर मार खाल्लेला होता. इंद्रजित बिळामध्ये लपला, तिथं गेल्यानंतर ना डोकं पडवून घेऊ लागला आणि मग विचार केला काय ताकद होती आपली आणि आज बिळामधनं काढायला तरी कोण यायला लागले का, कोणी यायला गेला. मग एवढी जी वाटी होती, एवढी जी वाडी होती, एवढी सगळी कीर्ती होती, एका वानराने धुळीला मिसळवली असं इंद्रजित बोलू लागला. इंद्रजित तिलज्जायमान विवरा माझे बैसोना वानरा ब्रह्मपाशी बंधना करीते विंदन अवतारा. आणि त्या बिळामध्ये इंद्रजित बसला, खाली मान घालून बसला महाराज. तिथं कोणीच नव्हतं. बिळामध्ये माहिती होतं त्याला ते गुप्त बिळ म्हणून वाचलाय, नाहीतर ती शेपटी बाहेर जाऊन देत होती का, लॉकडाऊन मध्ये अडकून होती, बाहेरच नाही. त्या अशोकवनाच्या बाहेर कुणालाच जाऊ दिलेलं नव्हतं. त्यामुळे ते अशोकवनामध्ये बिळामध्ये लपला, स्वतःची लाच स्वतःला वाटू लागली, पश्चाताप करू लागला. आता पुढच्या प्रसंगामध्ये काय होतं ऐका. एका जनार्दना शरण वानर ब्रह्मपाशा बंधना बंधनी मारुती निर्बंधना कथा विंदन अवतारा. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत इंद्रजित बंधन घालील, पण बंधनामध्ये सुद्धा निर्मुक्त आहेत. कारण मारुतीला बंधनच नाही, कुठल्याच प्रकारचं बंधन नाही, सदोदित निर्मुक्त असे असणारे हनुमंतराय आहे. तेच कथेचं विंदान कसं बंधनामध्ये पाडतील, कसं हनुमंतराय लंकेमध्ये जातील, ते कथेचं विंदान. अत्यंत सुरस कथा ऐका. स्वस्ती श्री भागवत रामायणे सुंदरकांडे एका काटिकया हनुमंत कृत रावण सैन्य वधो नाम षडशोक्त. जय घोडा श्री कृष्ण शिवम भवन्तु पुंडरीकाक्षाय.